मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आपल्याच काही सबस्क्रायबरांनी पाठवलेले 2 सत्य अनुभव बघणार असो. आणि हे अनुभव रिक्षा चालक आणि ट्रक चालक ह्या दोघांका इले होते. आणि ते इतके भयंकर असत की अक्षरशः हे गोष्टी ऐकून तुमचे हातपाय थरथर कापाक लागतील. कारण असो प्रकार सहसा कोणासोबत घडत नाही, पण यांच्यासोबत घडलो म्हणजे ता किती भयंकर असा. आता नेमका काय घडला ता तुमका ही गोष्ट ऐकल्यावर समजातच. पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा. आणि या चॅनलवर पहिल्यांदाच शिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. सगळ्यात पहिलो जो अनुभव असा तो एका रिक्षा चालकाक इलो होतो. आणि अनुभव आपले सबस्क्रायबर शशांक यांनी पाठवलेलो असा. नमस्कार, मी शशांक. आज मी तुमका माझ्या काकांका इलेलो एक सत्य अनुभव सांगणार असय. माझ्या काकांचं नाव विठ्ठल होता आणि ते रिक्षा चालवायचे. आता बरेचसे जण रिक्षा चालवतात, दिवसाची म्हणा किंवा रात्रीची, पण सगळ्यांसोबतच असे प्रकार कधी घडत नाही. त्यात करून माझ्या काकांसोबत जो काय प्रकार घडलो तो तर खूपच विचित्र आणि तितकोच तो भयंकर सुद्धा होतो. म्हणजे आता झाला काय तर मी तुमका सरळ सांगाक घेतोय. माझे विठ्ठल काका रात्रीची भाडी शक्यतो जास्त मारायचे, कारण त्यांका दिवसाच्या उन्हात गाडी चालवक आवडत नाही होता. म्हणून शक्यतो ते 7 नंतर 11, 12, 1 वाजसर म्हणजे जोपर्यंत भाडी गावतील तशी ते रिक्षा चालवायचे. त्यात त्यांका उन्हाचा त्राससुद्धा व्हायचो, म्हणजे ब्लड प्रेशर, डायबिटीज ह्या त्यांका होता. त्यामुळे डॉक्टर म्हणाले होते की जास्त उन्हाची रिक्षा चालवू नको, म्हणून ते सहसा दिवसाची रिक्षा चालवत नाही होते. तसाच जर चांगला मोठा भाडा गावला तर ते अधूनमधून कधीतरी जायचे, नाहीतर ते संध्याकाळी 4 नंतरच बाहेर पडायचे. तरी जवळजवळ वयाच्या 25व्या वर्षापासून त्यांनी रिक्षा चालवक सुरुवात केलेली होती. आणि त्या वयापासून आता त्यांचं वय जवळजवळ 42 असा. ते अजून पण रिक्षा चालवतात. पण ह्या कालखंडात त्यांच्या वाट्याक एक असो दिवस इलो जो दिवस ते अजूनपर्यंत विसराक शकले नाही. त्यावेळी रिक्षेचं सीझन नाही होतो, म्हणजे मे महिनो किंवा खंयचो सणवार असत तर भाडी जास्त गावायची. पण त्यावेळी तसं काय नाही होता, त्यामुळे भाड्यांची संख्या खूप कमी होती. जेवढी काय नशिबात भाडी असतील ती आपली असा म्हणून घराकडे यायचा. असे काहीसे ते दिवस होते. त्यामुळे माझे काका दिवसाची 2-3 भाडी मारायचे आणि मग रात्री 11, 11:30च घराकडे यायचे, कारण त्यानंतर रात्रीची भाडी त्यांका तेव्हा गावत नाही होती. पण एक दिवशी झाला असा, रात्री 10:30 वाजत इले होते आणि त्यांका एकच भाडा गावलेला. त्यामुळे रिक्षेत बसानसुद्धा त्यांका कंटाळच येऊक लागलो होतो. पण तेवढ्यात एक बाई त्यांका गावली, जी बाई रस्त्याच्या कडेक उभी राहून हात दाखवून ह्यांका बोलवत होती. आणि तेव्हा या काकांच्या व्यतिरिक्त अजून ते खंयची रिक्षाव नाही होती. त्या बाईन लांबसूनच काकांका हातान इशारो केल्यान आणि ह्यांका बोलवूक लागली. तसं काकांका वाटला की तिका भाडा वगैरे वया असत, म्हणून काकांनी रिक्षा चालू केल्याने आणि ते त्या बाईच्या जवळ जाऊक लागले. ती बाई समोरच असल्यामुळे त्यांका काय जास्त वेळ लागाक नाही. त्याने रिक्षा तिच्या समोर जाऊन थांबवल्याने आणि विचारूक लागले की खंय जाऊचा असा. तेव्हा त्या बाईन एका ठिकाणाचं नाव सांगितल्यान काकांका तो परिसर तसो त्यातल्या त्यात माहिती होतो, पण नेमका खंय जाऊचा ह्या काय त्यांका समजत नाही होता. त्यामुळे काका आपले त्या बाईक म्हणाले, तुमका रस्तो माहीत आहे ना, तरच मी नेतलंय, कारण माका रस्तो माहीत नाही एवढं. त्यावर ती बाई होकारार्थी मान हलवूक लागली. ती काही जास्त बोलली नाही आणि सरळ त्यांच्या रिक्षात येऊन बसली. तसे काका रिक्षा आपले पुढे चालवूक लागले. आणि बघता बघता त्या बाईन काकांका एका ठिकाणाकडे आणल्यान. ती जागा काकांच्या काय एवढी ओळखीची नाही होती, पण तिने एका मोठ्या लोखंडी गेटाच्या बाहेर ती रिक्षा थांबवल्यान. काका जसे ते रिक्षा थांबवून ते गेटाच्या आतमध्ये बघतात तर आतमध्ये मोठंच्या मोठं बंगल्यासारखा काहीतरी वाटा होता. पण
पण आतमध्ये लाईटी वगैरे अजिबात नाही होते आणि असं वाटत नाही होतं की या बंगल्यात कोण राहत असत. म्हणजे एखादं पड बंगलो कसं असतं तसंच काहीसं तो दिसा होतो. पण काकाने एवढं काही लक्ष देऊक नाही. ती बाई खाली उतारली आणि जशी ती बाई रिक्षासून खाली उतरता तसं एक मोठ्यानं आवाज झालो. तो एका पोराचा आवाज होतो आणि तो मोठ्यानं आरडलो, आई आईली आईली. आणि त्या मुलाचा आवाज ऐकून काका आपले त्या आवाजाच्या दिशेने बघूक लागले. तर त्या गेटाच्या समोर एक मोठा चिंचेचं झाड होता, ता पण खूप जुनाट. आणि तो आवाज त्या चिंचेच्या झाडावरसून येऊक लागलो आणि बघता बघता त्या झाड गदागदा हलाक लागला, जणू कोणतरी त्या झाडावर असा. आणि काही क्षणातच एक 10 वर्षांचं मुलगो एखाद्या वांडरासारखो सपासप त्या चिंचेच्या झाडावरसून खाली उतरलो आणि वरसूनच तिने उडी मारून पटकन आईकडे धाव घेतल्यान. तर हा सगळा भयंकर दृश्य बघून काकांच्या तर पायाखालची जमीनच सरकली. तिने सगळ्यात आधी घड्याळाकडे बघितल्याने तर 11 वाजत दिले होते. बंगल्यात एकही लाईट नाही होती. मग एवढ्या रात्रीचं ह्यो पोर ह्या चिंचेच्या झाडावर काय करता आणि तो पण असं सरासर खाली कसं काय उतरलो. म्हणजे ता बघून काकांका एकदम धक्कोच बसलो. तेवढ्यात त्या बाई नेमका विचारल्यान, अहो किती रुपये झाले. तसे काकांनी पटकन आपल्या भाड्याचे काय ते पैसे सांगितल्याने आणि तेवढे पैसे त्या बाईन काढून दिल्यान. तेव्हा काका इतके घाबरलेले की त्यांनी ते पैसे मोजूक नाही, जा काय होता त्या घेतल्याने आणि सरळ तैसून निघाले. कारण त्यांका था जरा बघून भीतीच वाटली होती. पण तैसून मागे वळाल्यानंतर त्यांच्या डोक्यात येऊन जाऊन तास सारख्यासारखं फिरत होता की ती बाई नेमकी होती कोण आणि तो पोर एवढ्या रातचं वरती काय करीत होतो. पण नंतर ते आपल्या मनाक लागले की असं ना कोणाव माका काय करूचा असा, मी माझं काम केलंय असं म्हणून ते आपल्या घराकडे गेले आणि नेहमीसारखे जाऊन झोपले. आणि मग पुढच्या दिवशी संध्याकाळी ते भाडी मारूक बाहेर पडले. रोजच्यासारखो दिवस होतो. संध्याकाळची रात्र कधी झाली ता त्यांका समजाक नाही. पण 10:30 पावणे 11च्या दरम्यान ते नेहमीच्या आपल्या ठिकाणावर उभे होते. आणि तेवढ्यात त्यांका परत तीच बाई दिसली जी काल त्यांका रस्त्यावर उभी राहून बोलवत होती. तीच बाई आजसुद्धा त्याच ठिकाणी उभी राहून काकांका हात दाखवून बोलवूक लागली. त्या बाईक दुसऱ्यांदा बघून काका आपले मनाक लागले, अरे ही तर कालचीच बाई असा. त्यांका कळानं की आता मी करू काय. पण रात्रीची वेळ, ही बाई काहीतरी हेच काम करत असतली आणि तिका परत जाऊचा असत असं काहीसो विचार करून काकाने आपली रिक्षा चालू केल्याने आणि ते त्या बाईकडे गेले. ह्या वेळेत त्या बाईन काय विचारू कव नाही, ती सरळ यांच्या रिक्षात येऊन बसली आणि काकाव काय बोलले नाही. कारण त्यांका माहिती होता की एका नेमका आता खय सोडूचा. कारण कालच त्यांनी त्या बंगल्याकडे एका नेऊन सोडलेला होता. म्हणून हे आपले सरळ रिक्षा चालवून पुढे जाऊक लागले. आणि 11:15च्या दरम्यान ते त्या कालच्या बंगल्याच्या ठिकाणी जाऊन पोचले. पण ह्या वेळेकसुद्धा परत तसंच प्रकार घडलो. ती बाई रिक्षासून खाली उतारली. तसं त्या चिंचेच्या झाडावरसून त्या पोराचा आवाज येलो, आई आईली आईली. असा बोलत तो काल सारखोच परत सरासर खाली उतरान आई घेऊन भेटाक लागलो. दुसऱ्यांदा ह्या सगळा बघितल्यानंतर काकांका काय समजनाय की नेमको प्रकार हा काय. यू पोर रातचो चिंचेच्या झाडावरच राहता की काय. तेवढ्यात त्या बाईन काल एवढेच पैसे काढून काकांच्या हातात दिल्यान आणि ती आपल्या मुलाक घेऊन गेट उघडून त्या बंगल्याच्या आतमध्ये जाऊक लागली. काका ह्या वेळेत थंय थांबान बघित होते की ती बाई नेमकी जाता खय. तर ती त्या आतमध्ये बंगल्यात गेली. जशी ती आतमध्ये जाता तसे मग काका थंयसून निघान गेले. ह्या वेळेत त्यांना एवढी भीती वाटाक नाही होती, कारण कालच त्यांनी या सगळा बघितलेला होता. आणि मग थंयसून ते आपल्या परत घरात गेले. त्यानंतर तिसरं दिवस उजाडलो. संध्याकाळी हे आपले रिक्षा काढून बाहेर पडले. आणि तिसऱ्या दिवशीसुद्धा परत तसंच प्रकार घडलो. रात्री 10:30 पावणे 11च्या दरम्यान त्यांका ती बाई त्याच ठिकाणी उभी असलेली दिसली. पण ह्या वेळेक त्या बाईसोबत तिचं 10 वर्षांचं मुलगं देखील होतं आणि तिच्या हातात एक पिशवी होती. ता बघून काका आपले मनाक लागले की ही बाई रोजच आहे काहीतरी येता, माझा बरा झाला, माका रात्रीचा ह्या नेहमी भाडा गावतला असं म्हणान त्यांनी रिक्षा चालू करून त्या बाईकडे नेल्याने. तसं तो पोर आणि बाई रिक्षात येऊन बसले. मग काकांनी रिक्षा सरळ त्यांच्या त्या बंगल्याकडे नेल्याने ह्या वेळेक तो पोर काय झाडावरसून खाली उतरलो नाही, कारण तो आधीपासूनच रिक्षेत होतो.
थंय पोचल्यानंतर त्या बाईन पैसे आपले काढून दिल्यान आणि ती परत घेऊन आतमध्ये गेली. काकाने आपली रिक्षा फिरवल्याने आणि ते आपल्या घराकडे निघान गेले. पण जसे ते घराकडे जाऊन पोचतात आणि रिक्षा वगैरे आपल्या जागेवर लावतात तेव्हा त्यांचं लक्ष रिक्षेच्या मागे गेलो. तर मागच्या सीटवर एक पिशवी त्यांका दिसली. त्या पिशवीक बघून त्यांका समजलं की ही त्या बाईचीच पिशवी असा. ती विसरली वाटतं. पण आता रात्र खूप झालेली, त्यामुळे काका म्हणाले की आता जाऊन देणं काय बरोबर नाही, आपण उद्या सकाळी जाऊन देऊया. म्हणून त्याने ती पिशवी आपल्यासोबत घरात आणल्याने आणि ते हातपाय धुवून वगैरे झोपले. पण रात्री 2-2:15च्या दरम्यान त्यांच्या दारावर कोणतरी हात मारूक लागला. तो आवाज ऐकून काकांची झोपमोड झाली. त्यांनी घड्याळात बघितल्याने तर 2:15 वाजले होते. तसे ते आपल्या मनात म्हणतात की एवढ्या रातचा घराकडे इला कोणा. पण तो दरवाजाचा आवाज मोठमोठ्यानं जेवक लागलो. त्यामुळे यांका नाईलाजान उठायचा लागला. हे आपले डोळे चोळत चोळत मुख्य दरवाजाकडे गेले आणि त्यांनी दरवाजाची कडी उघडून दार उघडल्याने पण जसा ते दार उघडून समोर बघतात तर समोर एक बाई उभी होती आणि ती तीच बाई होती. त्या बाई एवढ्या रातचा आपल्या दारासमोर बघून काकांच्या तर अंगावर काठो चिलो. तेवढ्यात ती बाई पटकन म्हणाली, अहो माझी पिशवी तुम्ही घराकडे घेऊन इलास, तीच घेऊ केलं होतं. ता सगळं ऐकून काकांका तर कळ्यान चुकला की ही बाई साधी सुधी दिसत नाही. पिशवीसाठी एवढ्या रात्रीचा कोण एवढ्या लांब येता आणि मुळात त्या बाईक हे खय रवतात ता तर माहितीत नाही होता. मग ही माका शोधत इली कशी. त्यांनी लगेच देवाचं नाव घेऊक सुरुवात केल्याने आणि पटकन त्या बाईची जी बाजूक पिशी ठेवलेली होती ती पळत पळत जाऊन हाणल्याने आणि त्या बाईच्या समोर नेऊन ठेवल्याने आणि धाडकन दार लावून घेतल्याने त्या क्षणी त्यांका काय सुधरतच नाही होता. संपूर्ण ते घामान भिजलेले, हातपाय थरथर कापाक लागलेले. त्यांनी त्या दार लावल्यापासून त्यांका काय केल्या झोप येईना. ती बाई अजून बाहेरा की गेली ह्याव त्यांका बघूची हिंमत होत नाही होती. ते रात्रभर थयच बसान होते आणि जशी सकाळ झाली तसे ते एका जवळच्या मंदिरात गेले आणि थयच्या पुजाऱ्यांका हे सगळं प्रकार सांगितल्याने तेव्हा ते पुजारी म्हणाले की तसं काय घाबरायची गरज नाही, मी सांगतोय तेवढा फक्त करा. त्यांनी एक देवाची मूर्ती रिक्षेत लावूक दिल्याने आणि त्यांच्या हातात देवाचं धागो बांधल्याने आणि एक मंत्र कसलं तरी मनाक दिल्याने ते म्हणाले की रोज संध्याकाळचं हे मंत्र म्हणा, म्हणजे असं काय परत घडायचं नाही. एवढा सगळा करून झाल्यानंतर काका परत आपल्या घराकडे येले आणि संध्याकाळी ते नेहमीसारखे रिक्षा घेऊन गेले. पण त्यानंतर ती बाई परत कधी काकांका दिसली नाही. म्हणजे तो सगळं काय प्रकार होतो ता काय माहिती नाही. पण ती बाई सलग 3 वेळा काकांका गावली होती आणि ती पिशवी मागूक जेव्हा घराकडे येली तेव्हा काकांका कळाला की ही बाई नाया, ही खयची तरी भुताटकी असा. म्हणजे तेव्हा काकांचे ग्रह वगैरे फिरले होते म्हणूनच त्यांका ह्या सगळ्या दृश्य दिसला. पण जेव्हा ते मंदिरात गेले, पुजाऱ्यांका भेटले, तेव्हापासून असो काय प्रकार परत घडलो नाही. आणि काका त्या बंगल्याच्या दिशेनसुद्धा परत कधी जाऊक नाही, कारण तेवढी त्यांची हिंमत झाली नाही. तर असो काहीसो प्रसंग माझ्या विठ्ठल काकांका इलो होतो. तर अशी काहीशी होती आपली पहिली सत्य घटना. आता आपण वळूया दुसऱ्या म्हणजे ट्रक ड्रायव्हरा केलेल्या एका सत्य अनुभवाकडे. एक ट्रक ड्रायव्हर रात्रीचा भाडा घेऊन एका ठिकाणी जायत होतो. आता त्यांनी आपलं नाव आणि ठिकाण काही नमूद करूक नाही, नाहीतर मी तुमका सांगितलं असतं. पण असं म्हटलं जातं की ट्रक ड्रायव्हरांका बरेचसे ठिकाणं माहिती असतात की रातच्या ह्या ठिकाणी जाणं योग्य नाही, खूप अपघात होतात किंवा काय काय जागा वाईट असतात. पण कधी कधी त्यांचो नाईलाज होता, त्यांका त्या ठिकाणावरसून जाऊचाच लागता, भले त्यांका माहिती असला तरी. आणि असंच काहीसो प्रकार ह्या ट्रक ड्रायव्हरासोबत घडलो होतो. रात्री तेका एक भाडा गावलेला, पण तेका ह्याव माहिती होतं की ज्या रस्त्यान तो जाता तो रस्तो बरो नाया. पण त्या रस्त्यान गेल्याशिवाय अजून काही बाकी रस्तोच नाही होतो, त्यामुळे त्याचं नाईलाज झालं. आणि पुढसून ज्या मालकान तेका आता सामान आणूक सांगितलेल्यान त्याने सुद्धा जास्त वेळ काढू नको अशी तंबी दिल्या नव्हती, नाहीतर तो रात्रीचो काही वेळ ते थांबान दिवसाचं थैसून गेलो असतो. पण ट्रक ड्रायव्हरांचं एवढं कोण विचार करता, रात्री तर रात्री कसं तू ट्रक घेऊन ये असं सरळ ते मालक सांगतात. त्यामुळे मग हेंका ता करूचा लागतं. त्या दिवशी रात्री 1-1:15च्या दरम्यान
तो ट्रक घेऊन एका ठिकाणी जायत होतो. पण तेवढ्यात तेका वाटेत रस्त्याच्या मधोमध 3-4 माणसं दिसाक लागली. म्हणजे त्याच्यात 3 पुरुष होते, एक बाई आणि एक पोरगो. आणि ते 3 पुरुष मिळून त्या बाईक आणि पोराक खूप मारत होते. ता सगळा बघून एका काय समजलं नाही की नेमकं प्रकार हा काय. ह्याने आपलं ट्रक त्यांच्या समोर नेऊन थांबवल्यान. पण जसं ह्यो ट्रक थंय नेता तसं त्या ट्रकाक बघून ते जे 3 पुरुष होते जे त्या बाईक मारित होते ते पटकन तसून जंगलाच्या दिशेने पळान गेले. एका क्षणासाठी एका असं वाटलं की हे कोणतरी दरोडेखोर वगैरे असत जे त्या बाईक मारून तिच्याकडे जा काय सोनं वगैरे आता लुटूचा प्रयत्न करतात. असे प्रकार बऱ्याचदा तेव्हा घडायचे. पण जसे ते 3 पुरुष थैसून पळाले तशी ती बाई जमिनीवरसून हळूहळू उठाक लागली. पण तिका काय उठाक जमत नाही होता. ती आपली लंगडत लंगडत रस्त्याच्या कडेक जाऊक लागली आणि या ट्रक ड्रायव्हराकडे बघून हात जोडून विनवणी करूक लागली. आणि तिचं पोरगो सुद्धा तिच्या बाजूकच उभं होतं. ता सगळा दृश्य बघून एका खूप वाईट वाटला. आता एक बाई आपल्या लहान पोराक घेऊन अशी खाली तळमळता तिका खूप लागला. तर असं तिका टाकून कसं काय जाणार. म्हणून मग ह्यो ट्रकासून खाली उतरलो आणि त्या बाईच्या जवळ जाऊक लागलो. थंय गेल्यानंतर सगळ्यात आधी त्याने आपल्याकडे जी पाणी बॉटल होती ती त्या बाईक दिल्यान आणि पाणी वगैरे पिववल्यान. पाणी पिल्यानंतर त्या बाईक थोडा वेळ बरा वाटला. मग हिने आपल्या विचारल्यान की काय झाला, कोण होती ती लोक आणि तुमका मारत कशाक होती. तशी ती बाई म्हणाली, माफ करा पण मी त्यांच्या घराकडे चोरी करूक गेलो होतोय. पण माका त्यांनी चोरी करताना पकडल्याने म्हणूनच ते सगळेजण माका मारत होते. पण बरं आला तुम्ही इलाज. माका हैसून पुढे घेऊन चला नाहीतर ती लोक माका मारून टाकतली. असं म्हणान ती रडाकत लागली. ता सगळा ऐकान ह्या ट्रक ड्रायव्हराक खूप वाईट वाटला. तो म्हणालो ठीक आहे चला मी तुमका पुढे सोडतोय. असं म्हणान त्या बाईक घेऊन तो ट्रकात गेलो. तिका नीट चलाकव येत नाही होता. ती आपली लंगडत लंगडत कशी तरी ट्रकात येऊन बसली आणि तिने मग त्या पोराकव बसवल्यान. आणि मग तो ट्रक ड्रायव्हर त्यासून ट्रक काढून पुढे चलाक लागलो. चलता चलता तिने आपल्या त्या बाईक विचारल्यान की तुम्ही अशी चोरी वगैरे कशा करतास आणि तुमचं नवरो खया. त्यावर ती बाई बोलली, माझो नवरो वारलो त्यामुळे आमच्याकडे ना रावाक जागा असा ना खाऊक काय अन्न, म्हणून आमकां अशी चोरी करूची लागता. त्या बाईची ती तळमळ ऐकान त्या ड्रायव्हराक खूप वाईट वाटला. पण तो ता सगळा त्यांचं ऐकत होतो. तेवढ्यात एक मोठ्यान आवाज झालो. काहीतरी त्याच्या ट्रकाच्या समोर इला होता. जा जोरात ट्रकाक आपटला आणि जसं आवाज इलो तसं त्या ट्रक ड्रायव्हरान ब्रेक मारल्यान. समोर बघता तर एक कुत्रो ट्रकाक आदळान पुढे पडलो होतो आणि तो एकदम तडफडा होतो. त्या ट्रक ड्रायव्हरान ह्यांच्याशी बोलाच्या नादात त्या कुत्र्याक उडवलेला होता. पण आता तो कुत्रो अचानक हिलो आपण तरी काय करणार. म्हणून तो आपलं तेंका मनाक लागलो की काय नाही असे प्रकार खूपदा घडतात. असं म्हणान तो आपलं बाजूसून ट्रक ने होतो. तेवढ्यात ती बाई एका म्हणाली, थांबा जरा. तसं ह्याने आपलं ट्रकाचं परत ब्रेक मारल्यान आणि जसं ब्रेक मारता तशी ती बाई आणि तो पोरगो अक्षरशः भुकेलेल्या एका जनावरासारखे वाऱ्याच्या वेगान ट्रकासून खाली उतरले आणि पळत पळत त्या कुत्र्याकडे गेले. ता बघून ह्या ट्रक ड्रायव्हरची चांगली तणतणली. तो ता सगळा बघतच राहिलो. काही क्षणातच ते दोघवले थंय जाऊन पोचले आणि जो कुत्रो समोर तडफडत होतो ते का अक्षरशः ती फाडून टराटरा दातांनी कच्चाच खाऊक लागले. ता बघून या ट्रक ड्रायव्हराची बोबडीच वळली. ते काही सगळी भुताटकी असा या समजा क्षणाचं सुद्धा विलंब लागाक नाही. त्यांनी लगेच ट्रकाचं रिव्हर्स गिअर टाकल्यान आणि सुसाट मागे आपलं ट्रक तो पळवूक लागलो. ते का बाकी कायच सुधारला नाही. कसा तरी थैसून आधी लांब जायचा असा मनान तो वाटात तसं ट्रक मागे नेऊक लागलो. मागचं रस्ताव काय दिसा नाही तरी सुद्धा हसो तसं वळवळत त्यांनी ट्रक थैसून बरंचसं मागे नेल्यान आणि एक चांगली जागा बघून त्यांनी क्षणाचं विलंब न करता ट्रक थैसून मागे वळवल्यान आणि 60-70च्या वेगान तो परत मागे जाऊक लागलो. कारण त्यांनी जा काय दृश्य आता बघितल्या नव्हतं. हा दृश्य बघून ते का कळान चुकला की तो अक्षरशः मरता मरता वाचलो होतो. ती भुताटकी जर त्या कुत्र्याक फाडून खाऊक शकता तर ती ह्या ट्रक ड्रायव्हराक सुद्धा खाणारच होते. त्यामुळे ट्रक त्यांनी काय परत पुढे नेऊक नाही. त्यामुळे तो थैसून सरळ मागे गेलो आणि खंय मानवी वस्ती गावता काय बघूक लागलो.
आणि जशी घरादारात एका आजूबाजूक दिसली थंय त्यांनी तो ट्रक लावल्यान आणि ती संपूर्ण रात्र थंयच घालवल्यान. आणि सकाळी आपलो त्याचो मालक फोन करून विचारूक लागलो की अरे खंय रवलो, पोचाक नाही तो. पण आता मालकांका ह्यातलं काय सांगायचं म्हणून त्यांनी तेव्हा सांगितल्यान की ट्रकाचो टायर पंक्चर झालो, त्यामुळे म्हाका मदींच थांबायचं लागला, मी येतोय असं म्हणान मग त्यांनी सकाळी तो ट्रक फिरवल्यान आणि तो आपलं परत त्या ठिकाणी जाऊक लागलो. पण त्या रात्री त्यांनी जा काय अनुभवलेला होता ता विचार करण्याच्या पलीकडचा होता. कारण ती सगळी भुताटकी असत हेचो तेका एकदा अंदाजो येऊक नाय. कारण असं आधी कसं काय होऊक शकता. त्या बाईक वाचवच्या नादात त्यांनी त्या बाईक ट्रकात तर बसवल्यान, पण तीच बाई हेचो जीव मात्र घेणार होते. पण नशिबान पण तो कोणच्या रूपान देव इलो काय माहिती आणि तो कुत्रो समोर आपटलो, ज्यामुळे एका कळालं की ही बाजूक बसली ती भुताटकिया, नाहीतर ह्याचा काय खरात नाही होता. म्हणजे अशा घटना घडतात. आपल्याक माहिती असतं ही जागा बरी नाही, त्यामुळे आपण सावध असतो. पण भुताटकीसुद्धा असो खेळ खेळता ज्यामुळे आपल्याक माहीत असूनसुद्धा आपण त्या सगळ्यात अडकतो. त्यामुळे अशा ठिकाणी आपण खूपच सावधगिरीन राहिलेला बरा असता. मंडळी आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असे काहीसे होते आजचे 2 सत्य अनुभव. जे तुमका कसे वाटले त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हीसुद्धा असले काही गोष्टी ऐकल्या असाल तर ते माका तुम्ही नक्की पाठवा. आणि व्हिडिओक जर लाईक करूक नसाल तर पहिला आधी लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका भूतांची गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर लगेच सबस्क्राईबसुद्धा करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असेच काहीसे सत्य आणि भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.